चटपटीत चमचमीत ताटात काही असेल तर ते बघूनच खाण्याची इच्छा होते। आजचा आपला पदार्थ असाच काहीसा आहे। तर आता इथे बघा, दिवाळीचा चिवडा सगळ्यांच्याचकडे हा उरतो आणि नंतर तो खाण्याची इच्छा सुद्धा होत नाही। तर आज या चिवड्यापासूनच आपण एक नवीन पदार्थ तयार करूया। तर त्यासाठी बघा, इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून आणि सोलून सुद्धा घेतलेले आहेत। आता काही 7 ते 8 असे पातीचे कांदे घेतलेले आहेत। त्याची आपल्याला सुरुवातीला याची पात छान बारीक अशी कापून घ्यायची आहे। त्यानंतर आपण कांद्याचा जो समोरील थोडा पांढरा भाग आहे तो सुद्धा थोडा कट करून घेणार आहोत। कांदा इथे आपण वापरणार नाहीत, पण तो थोडा कांद्याचा पांढरा भाग आहे तोच आपण इथे वापरणार आहोत। तुम्ही कांदा वापरला तरी सुद्धा चालेल। अशा प्रकारे पात आणि कांद्याचा पांढरा भाग सुद्धा कट करून झालेले आहेत। आता इथे थोडी कोथिंबीर सुद्धा मी कट करून घेणार आहे, म्हणजे कोथिंबीरचा सुद्धा छान असा सुगंध आपल्या पदार्थाला येईल। आता एक छोटंसं वाटण सुद्धा करूया। त्यासाठी 2 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर थोडी घेतलेली आहे आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे। पाणी न टाकताच याचं जाडसर असं वाटण आपल्याला तयार करायचं आहे। तर बघू शकता, इथे हे वाटण मी तयार केलेलं आहे। आता जे बटाटे आपण घेतलेले आहेत ते खिसणीवर छान बारीक असे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत, म्हणजे सर्व बटाटे एकसारखे असे आपले तयार होतील। आता ही बटाटे बघा, मी इथे तिन्ही खिसून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये जो कांदा आणि पात कापून घेतलेली होती ते टाकून घ्यायचे आहे। पातीमुळे याला छान असा एक प्रकारे वेगळी चव या पदार्थाला येते। आता जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये सर्व टाकून घेणार आहोत। थोडा चटपटीत चवीचा असा हा आपला जो आपण नाश्त्याचा प्रकार तयार करणार आहोत तो नक्की तुम्ही करून बघा। यामध्ये 1 चमचाभर जिरंसुद्धा टाकलेलं आहे। आता इथे आपण हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ। आता चवीप्रमाणे म्हणाल तर बऱ्याचदा चिवड्यामध्ये जो खालचा चिवडा राहतो त्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे मीठ थोडं बेताने वापरायचं। सर्व साहित्य हाताने एकजीव असं करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे सगळे साहित्य एकसारखे सगळीकडे लागले जातील। आता हा बटाटा तर आपला तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण जो चिवडा घेतलेला आहे तो चिवडा टाकायचा आहे। हा पातळ पोह्यांचा आपला चिवडा आहे। तर हा मी यामध्ये सर्व टाकून घेतलेला आहे आणि हाताने अशा प्रकारे आपल्याला छान असा हा कणिक मळतो त्याप्रमाणे पूर्ण छान असा यामध्ये असा मळून घ्यायचा आहे, बटाट्याच्या जो आपण लगदा तयार केलेला आहे त्यामध्ये। तर छान असं जे आपले पोहे आहेत ते छान भिजले जातील। तर अशा प्रकारे हा गोळा आपला तयार होईल। छान घट्टसर हा गोळा तयार होतो। जसे पोहे भिजले जातील तसतसे हा जो गोळा आहे तो घट्ट व्हायला सुरुवात होते। तर हातावर सुद्धा बघून घेऊ शकता तुम्ही। आता याला आपण बाइंडिंगसाठी एक पोहे म्हणजे जे भाजीचा चमचा आहे त्याने 1 चमचाभर इथे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि यामध्येच मी थोडं मीठ कमी वाटत असल्यामुळे चवीप्रमाणे परत एकदा मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला बेसन पीठ फक्त पोहे खाण्याचे 4 ते 5 चमचे एवढंच वापरायचं आहे, त्यापेक्षा जास्त नाही। तर इथे आता आपला हा गोळा तयार झालेला आहे। तर आता हातावर आपण थोडं तेल लावून घेणार आहोत आणि याचे आपण छोटे छोटे असे वडे तयार करून घेणार आहोत। वड्यांना तुम्ही आकार कुठलाही देऊ शकता। तर इथे हातावर याचा आपल्याला पूर्ण गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता याला आपण हातावर छान गोल केल्यानंतर याचा वडा तयार करून घेऊ। तुम्ही अशा आकाराने सुद्धा तयार करू शकता। याचे शेंगदाणे सुद्धा मी असेच ठेवलेले आहेत, म्हणजे खाताना ते दाताखाली आल्यानंतर त्याची सुद्धा एक छान टेस्ट येणार आहे। तर परत एकदा तुम्हाला मी दुसराही वडा तयार करून दाखवते। तर इथे हातावर ज्याप्रमाणे मी थोडं पहिल्यांदाच तेल लावलेलं होतं, नेहमी तुम्ही म्हणजे प्रत्येक वेळी तेल नाही लावलं तरीही चालेल, असा सुद्धा आकार तुम्ही या वड्यांचा देऊ शकता। तर आता मी सर्वच वडे असे तयार करून घेणार आहे। तेलसुद्धा गरम करायला मी आधीच ठेवलेलं होतं। तर तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे। त्यामध्ये एक एक वडा असा टाकायचा आहे। पहिल्या बॅचमध्ये मी 3च वडे तळून घेणार आहे, यापेक्षा जास्त वडे टाकू नका। तर अशाच प्रकारे आपण हे सर्व वडे तळून घेणार आहोत आणि छान आपल्याला याला सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे आणि नंतरच हे वडे काढायचे आहेत, म्हणजे दिसायलाही वडे छान दिसतील आणि चवीला सुद्धा वडी अगदी भारी लागणार आहेत। तर असा दिवाळीचा चिवडा तुमच्याकडे सुद्धा शिल्लक राहिला तर तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा अशा प्रकारे पदार्थ तयार करून देऊ शकता।
म्हणजे नवीन चवीचा एक नवीन पदार्थ मुलांना खायला तयार होईल आणि मुले आवडीने सुद्धा तो पदार्थ खातील. तर आता इथे बघू शकता हलकासा रंग यायला सुरुवात झालेली आहे. पण अजूनही थोडा आपण हा डार्क रंगावर तळून घेऊया, म्हणजे वडे बराच वेळ राहिले तरी कुरकुरीत राहतील. यामध्ये तुम्ही चीज देखील वापरू शकता. तर अशा प्रकारे बघा आता ही वडे आपले छान सोनेरी रंगाचे झाले. तर अशा प्रकारे आता आपण सर्वच वडे तळून घेणार आहोत. तुमच्याकडे सुद्धा आता अशाच प्रकारे चिवडा शिल्लक राहिला तर नक्की हा पदार्थ करून बघा. घरातील लहान मुले मोठी मंडळीसुद्धा आवडीने खातील. आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच उपयुक्त रेसिपीसोबत आपण परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.